मुंबईच्या वांद्रे परिसरातले आहेत। वांद्र्यामध्ये एसआरएची कारवाई सुरू झालेली आणि या कारवाईला विरोध करण्यासाठी शिवसैनिक देखील एकवटलेले पाहायला मिळतात। स्थानिकांचा देखील विरोध आहे। थोडा जागा द्या। गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्यासोबत थेट वांद्र्यातून जोडले गेलेत। गिरीश, आपण बघतोय स्थानिक आणि शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। पुन्हा एकदा आपण गिरीशकडे जाणार आहोत, पण तत्पूर्वी आपण ही दृश्य बघतोय भारतनगरमधली आहेत। भारतनगरमध्ये एसआरएनं आता कारवाईला सुरुवात केलेली आहे। मात्र या कारवाईला स्थानिकांनी तसंच ठाकरे गटानं विरोध केलेला आहे। आधी आम्हाला घरं कुठे देणार हा मुद्दा सगळ्यात आधी पुढे मांडावा अशी मागणी या सगळ्या स्थानिकांची आहे आणि त्यासाठीच आमदार वरुण सरदेसाई हे देखील आता मदतीला धावून आलेले आपण बघतोय। या कारवाईला विरोध वरुण सरदेसाई, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक करताना पाहायला मिळतात। वांद्र्यातल्या भारतनगर परिसरामध्ये एसआरएची ही कारवाई सुरू झालेली आहे आणि माझे सहकारी गिरीश गायकवाड आपल्यासोबत वांद्र्यामधून जोडले गेलेत। पुन्हा एकदा आपण गिरीशकडे जाणार आहोत। गिरीश, या कारवाईला मोठ्या प्रमाणात विरोध होताना आपण बघतोय। पोलिसांचा देखील फौजफाटा मागवण्यात आलेला आहे। गिरीश याच्या जवळचा आपला संपर्क तुटलेला, आपण पुन्हा एकदा त्याच्याकडे जाणार आहोत, पण तत्पूर्वी आपण ही दृश्य बघतोय वांद्र्यातली आहेत। वांद्र्यातल्या भारतनगर परिसरामध्ये एसआरए कडून अनधिकृत बांधकामावर आता कारवाई केली जाते आणि या कारवाईला स्थानिकांनी तसंच शिवसैनिकांकडून विरोध करण्यात येतोय। स्थानिक आमदार वरुण सरदेसाई हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही कारवाई करू नये अशी मागणी त्यांनी देखील केलेली आहे। इथल्या स्थानिकांची ही घरं तोडल्यानंतर त्यांना नेमकी घरं कुठे दिली जातील हा देखील प्रमुख प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। मात्र यावरती कोणतंही उत्तर अद्याप अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेलं नाही आणि त्यामुळेच स्थानिक लोक आणखी आक्रमक झालेले आहेत। या कारवाईला विरोध केला जातो आणि म्हणूनच पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या या उपस्थितीमध्ये या तोडकामाला आता सुरुवात होणार आहे, पण तत्पूर्वी शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांनी या तोडकामाला विरोध केलेला आपण बघतोय। ही दृश्य आहेत मुंबईमध्ये ठाकरे गटाचं एका बाजूला आंदोलन तर दुसऱ्या बाजूला पैठणमध्ये बीड हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ देखील मोर्चा निघालेला पाहायला मिळतोय। मुंबईतलं तसंच पैठणमधलं राजकीय वातावरण देखील तापलेलं आहे, कारण मुंबईमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरू झालंय। मुंबईमध्ये एसआरए कडून अनधिकृत बांधकामावर तोडकाम केलं जाते तर दुसऱ्या बाजूला पैठणमध्ये बीड हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलेला आहे। बीडमधल्या हत्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्यांना सगळ्यांनाच तात्काळ अटक करावी आणि कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आहे आणि त्यासाठीच हा मोर्चा निघाला आहे। आपण मुंबईतून माझे सहकारी गिरीश गायकवाड याच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत या आंदोलनासंदर्भातल्या। गिरीश, पाहतोय या ठिकाणी स्थानिक